नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक. नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा. नांदेडसह परभणी आणि हिंगोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी. प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचं भाष्य. वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न. भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची टीका. भोसलेंकडनं पवारांचा मौलाना असा उल्लेख. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार. प्रचाराचं कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी पक्षाची भूमिका होती. सुप्रिया सुळेंकडनं स्पष्ट.